मी प्रकाश महादेव माने, राहणार महाराष्ट्र, सांगली. मागच्या 3 पिढीपासून सर्कस मालक आहे. माझे आजोबा मालक होते, वडील आहे, आता मी आहे. आणि सध्या सर्कस 3 वर्षानंतर आलेली आहे इथं. आणि गोव्यात यासाठी सर्कस येते. गोवा लोकांना फार सर्कसचा शौक आहे. सर्कस बघायला फार हौशी आहेत, म्हणून सर्कस दाखवायला आपण गोव्यात येतो. सो कधीपासून सुरुवात आहे? हे उद्यापासून आहे. एक तारखेपासून सुरू होणार आहे. 1 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे. दररोज 3 खेळ. पहिला खेळ दुपारी 1 वाजता, दुसरा सायंकाळी 4 वाजता, तिसरा रात्री 7 वाजता. प्रत्येक शो 2 तासाचा आहे. सो काय आहे गेम्स वगैरे कुठं? तो कधी सर्कशीत खेळ होते, हे सगळे खेळ आहेत. सर्कशीचे खेळ सगळे आहेत. काय प्रतिबंधमुळे काय खेळ बंद आहेत, काय काम कमी आहे, काय काम जास्त आहे, पण संपूर्ण 2 तासाचा शो आहे आपल्याकडे. या गोल्डन सर्कसमध्ये नवीन काय उपक्रम आहेत? नवीन आता हे आता एक गोरिलासारखा एक उंच, म्हणजे कमीत 8-8.5 फुटाचा एक गोरिला बनवून आणला आम्ही चायनावरून. ते पाहायला लहान मुलं फार शौकीन उत्साह करतात. त्याच्याशी सेल्फी फोटो वगैरे घेतात, जरा पाठवतात. ते त्यांना एक टाईमपासून गोरिला बघायला लोक फार आवडून येतात. आणि सर्कसची संपूर्ण खेळ आहे. असं काय की बसून तुम्ही 2 तास कधी संपूर्ण 2 तास होतात ते माहीत पडत नाही. एकूण किती कलाकार आहेत? एकूण 55 कलाकार आहेत आता. कुठल्या गावाचे आहेत? आसाम, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, नेपाळ, UP, पंजाब आणि तामिळनाडूचे आहे. आणि मग शेवटी मीच महाराष्ट्रीयन आहे. आणि जनावरांच्या संदर्भात बोललो तर जनावरं आता काय प्राण्यांवर प्रतिबंध टाकल्यामुळे आम्ही प्रतिबंधित जेवढे प्राणी होते सगळे दिले. आणि मागच्या कोरोना काळात थोडे प्राणी माझ्याकडे होते, ते मी कोरोना काळात सर्कस बंद झाल्यामुळे मी बोलून ते देऊन टाकले. त्याच्यानंतर पाणी नको आपल्याला. काय स्पेशालिटी आहे तुमच्या या कलाकारांची? आता कसं आहे माहिती आहे का, फॅसिलिटी मी म्हणतो चांगली आहे, पण सर्कस जवळ पाहणार नाही, आपल्या डोळ्यावर विश्वास नाही, पाहणार नाही, त्यावर सर्कस समजत येत नाही. कुणी व्यक्ती काय म्हणू द्या, पण जो काम करतो, खेळ करतो, त्याला माहिती काय त्याला किती मेहनत वाटते. तिकीट प्राइस काय आहे तुमची? तिकीट आहे 200 आहे. 200 रुपये सर्वात मागं, 300 आहे, 400 आहे आणि 500 रुपये. आणि सर्कसची पहिली काय कला होती आणि आत्ता काय आहे, आणि ह्याच्या पुढे ही सर्कस तुम्हाला बघायला भेटणार का नाही भेटणार. कारण माझी ही 3 पिढी झाली. मी सर्कशीपासून आता मी स्वतःही 1 ते 2 महिन्यात सर्कस संन्यास घेणार आहे आता. कारण ह्याच्या पुढं सर्कस कोण चालवते, ह्याच्या पुढं किती वर्षानंतर आपल्या गोव्यात सर्कस येते. मग परत एक सर्कशी भारताचे बंद झाल्यावर परत फॉरेनचे सर्कस येणार. मग त्यांचं तिकीट ते 1000 रुपये, 2000, 3000, 5000. आणि एका जाग्याला लागल्यानंतर ते आता बेंगलोरसारख्या सिटीत राहणार आणि डायरेक्ट मुंबईसारख्या सिटीत 6-6 महिने ते सर्कस चालवते. जसं अदुगर एका सर्कसवाल्याला चॅलेंज करून विष्णुपंत छात्रेंनी सर्कसवाल्यांना चॅलेंज करून भारतात मी सर्कस उभी करीन म्हणले होते, तसं परत एखादा विष्णुपंत छात्रे यायला पाहिजे. ते आता कमीत कमी 50 ते 60 वर्षानंतर परत भारतात सर्कस उभा राहिली तर होईल. कारण सरकार आहे आता आम्ही बुडलेलो आहे. फक्त आम्हाला कुणीतरी वाचवायला पाहिजे, उचलून बाहेर काढलं पाहिजे. त्या वाचवायमध्ये कमीत कमी कायद्याप्रमाणे 2-2 प्राणी सर्कसच्या मालकांना दिलं तर ती सर्कस परत जगू शकतील. सर्कस जगली तर आज इतके कलाकार जगतील. आज माझी सर्कस, माझ्याकडे 55 ते 60 लोक आहेत. ह्याच्या मागं 300 ते 400 लोक पोट भरतात. इतकी सगळी सर्कस बंद पडल्याने रोजीरोटी बंद होणार. आणि ही चालत असली तर सरकारने फक्त इतकं विचार करावा की कमीत कमी त्रास कमी, प्राणी जास्ती आम्हाला कमीत कमी प्राणी द्या. कमी आहे आम्ही प्रेमाळ मागो. कारण मी सर्कस मालक आहे, मला माहीत आहे, मी लहानपणापासून प्राण्यांमध्ये आहे. प्राण्यांसारखा चांगली भोळा आणि व्यक्ती कोणी नाही. एखाद्या माणसाला आजच्या तारखेला कलाकार चांगला असला, त्याला म्हणलं तुझा आयटम आला तू चल, तर तो काय म्हणतो, मी अजून तयार नाही, काय तर दुसरा आयटम घ्या. बरोबर. पण प्राणी असा होता, फक्त त्याला आपण पिंजरा लावला आणि छडी वाजवली का तो उठून तयार होत होता. त्याला नको बूट घालायला, नको कपडे घालायला, तो आयटम करून जात होता. म्हणून आमच्या सर्कसच्या मालकाला प्राणी अति प्रिय आहे. आता बघा, चित्ते इथं मारा लागलेत, तिथं मारा लागलेत लोकांना, काय लोक त्यांना मारा लागलेत. तसे आम्हाला द्या 2-2. ते कायद्याप्रमाणे द्या. आम्ही कायद्याप्रमाणे चालवतो, आधी चालवतच होतो ना. नंतर कायदे असे टाकले का कायदेच उचलून नेल्यावर तसं चालत नाही.
चालू द्या, ते बी चालेल. आमची सर्कस इंडस्ट्री ही वर येईल, चालेल चांगली. आम्हाला माहिती आहे, आम्ही एक सर्कस जगलो तर आम्ही 500 लोकांचं पोट भरूया, आणि हे जगणंच चालू आहे. शेवटी मेल्यानंतर व्यक्ती कुणी काही घेऊन जात नाही. जगणं जगवणं हे सगळ्यात मोठं आपल्याला फळ भेटतं. बस. आता तुम्ही म्हटलं ते आता तुमचे संन्यास घेणार तुम्ही. आता तुमच्या मागे आता कितीतरी लोक आहेत, 50, 500, 100 लोक आहेत, त्यांचं काय? आता त्यांचं कसं आहे बघा, प्रत्येकाचं नशीब. मी आतापर्यंत घेऊन आलो, ठीक आहे, ह्याच्या पुढे मी घेऊन जाऊ शकत नाही, कारण मी स्वतः दमलेलो आहे लोकांमागं. परत आताच तुम्हाला म्हणलो की 3 महिने इथल्या परमिशनसाठी लागले. इथल्या परमिशनला 3 महिने लागल्यानंतर मग 3 महिने आता मी कुठे बंद करावं सर्कस? कारण सर्कसचं जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस बंद झालं तर तो मालकाला वजन पडत नाही, लगेच चालवायला पाहिजे. हे अशी वजन पडतात. वजन पडल्यावर मागं 24 महिने बंद होते कोरोना काळात, ते वजन, परत हे वजन. मग आता हे लोक आहे, हे उद्या उठून असं नाही म्हणायला पाहिजे की मालकानं मला पगार दिला नाही, असं बोलणं हे वाईट. जो व्यक्ती तोंडावर बोलणार नाही, मनातून बोललेला, त्याला तो एक आपण असं म्हणतो ना, श्राप तो लागतो. ते आपल्याला घ्यायचं नाही. आता सर्कस म्हटलं की पहिली प्राणी डोक्यात येतं हां, आणि कमी हायटीचे जे असतात बघ ते येतं. सो तो आदला प्रोग्राम जो असतो हां, जो मनोरंजन व्हायचं, सो आताच्या काळात तो कसा कव्हर होईल? प्रयत्न आम्ही संपूर्ण करतोय मनोरंजन द्यायचं. का की सर्कस आणि आपण आणि आम्ही सगळे, माझ्यासाठी माझं दैवत कोण आहे? प्रेक्षक हे माझं दैवत आहे. त्यांना खुश करायचं माझं काम आहे, कारण त्यांना खुश केलं तरच आमचं सगळ्यांची रोजीरोटी चालणार आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न संपूर्ण करतो, कुणाला नाराज व्हायला पाठवू देत नाही. किती दिवस चालेल? 30 ते 35 दिवस आहे. 30 ते 35 दिवस. एकूण इथं सर्कस आणताना काय त्रास झाला तुम्हाला बघा? इव्हन सर्व त्रास- परमिशन वगैरे काय बघा, घेतले आहेत, आता कसं काय? काय ना काय झालं तर मग आता साहेब लोक सुट्टीवर आहेत, काही साहेब कुठं आहेत, त्या टेबलावर कागद थांबले. आता ते साहेब आज सुट्टीला गेलेत, परवा येणार. काय ना काय त्रास तर असतो. तर बघा, मग आम्ही सर्कसवाले त्रासला घाबरत नाही, कारण जीवन आणि सर्कस आणि संघर्ष हे संगत चालतो. कारण जीवनात आम्ही आलोय, त्रास घ्यायला आलोय, आणि शेवटी त्रास कधी नाही होत माणसाला, माहिती आहे का? जेव्हा डेड झालं, माणूस चाललावर, तेव्हा त्याला काहीच त्रास नाही. त्याला उचलून आपटा जरी तो पडलेला आहे. आता सध्या जो इश्यू सगळीकडे चालू आहे तो म्हणजे सेफ्टीबद्दल आम्ही म्हणतोय, फायर नॉर्म्स वगैरे हां, सो ह्याबद्दल आता पूर्ण जे परमिशन वगैरे लागतात ते? हो, संपूर्ण आपलं परमिशन, सगळं कागद वगैरे दिलेत, आपल्याला परमिशन भेटणार आहे. काय भेटणार आहेत, आणि चालू आहे काम सगळं. आणि आज परमिशन आम्हाला संध्याकाळी फायर वगैरे सगळं देणार आहे. त्याच्यामुळेच हे लेट झालेलं आहे, कारण करून एक गेला, भोगायला दुसऱ्याला पडतंय. म्हणून बरं, शेवटचं टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये पण मी म्हणतो, आता सगळे लोक मोबाईलमध्ये बसलेत, काय घरी बसलेत. आता तुम्ही एक विचार करा, घरात 5 लोक आहेत, 5कडे मोबाईल आहे, पण ते 5ही मोबाईलमध्ये, पण एक दुसऱ्यांना बोलत नाही. हेच एक आहे मोबाईल. थोडं मी हे म्हणत नाही की मोबाईल वाईट आहे, मोबाईल कामापुरता आहे, त्याला वापरा आणि बाजूला ठेवा, आणि समाजासंग मिळा, सगळं एक दुसऱ्यासंग बोला. कारण आता माझी सर्कस बी तुम्हाला मोबाईलवर दिसेल. लोक काय असतात मोबाईलमध्ये दिसतात, कशाला जातो तू? पण डोळ्यानं बघणं ही वेगळी गोष्ट आहे. मोबाईल म्हणलं तर हा पिक्चरच आहे. आणि तुम्ही बघता आता लहान पोरं आता मस्त डान्स करून येतात, ते फेक व्हिडिओ बनवून टाकतात काय ना काय. त्याच्यामुळे लोक त्याच्यावर जात आकर्षण करतात, पण डोळ्यानं बघितल्याशिवाय सर्कस कळत नाही. ज्यांनी पहिले डोळ्याने सर्कस बघितले त्यांना अजून पण लक्षात आहे. सर्कस प्राणी, हत्ती, बॉल खेळतो, फुटबॉल खेळतो, सगळं बघतात. आणि मी पण स्वतः 14 शिवात मी स्वतः मास्टर होतो. मी तेव्हा हत्ती नाचवत होतो, शिवांना शिकवले, मग प्रत्येक माणसापासून प्राण्यांना शिकवले. आता हे दिवस आलेत, आता फक्त सर्कस करतो. आता दुसरं सर्कस म्हटलं की असं व्हायचं की जेव्हा लोक जास्त प्रमाणात गर्दी होते त्यावेळी काही शोज जे असतात ते ॲडिशनल ॲड करतात. ओके, आणि शेवट जेव्हा प्रोग्राम असतात तेव्हा ॲड करतात. म्हणजे सुरुवातीला ते प्रोग्राम कमी दाखवतात, असं काय आहे? नाही, कमी दाखवत नाहीत. काय शो ॲक्ट कमी जास्त करतात, कारण एकच ॲक्ट करणारा कमीत कमी 4 कलाकार असतो. तो कलाकार म्हणतो की बाई माझा ॲक्ट खराब होतोय, मग एक दिवसा माझं टाका, एक दिवस तुमचं टाका, एक दिवस तुम्ही टाका. पण ते प्रेक्षकांना असं वाटतं की मागच्या टायमाला दुसरा होता, हा दुसरा आला. हां, तेच असं होतं. जसं थोडक्यात पिक्चरमध्ये शाहरुख खान गेला आणि मग दुसरा हिरो आला तर म्हणतात या पिक्चरमध्ये तो होता ना आला.
पण पण असं पण होतं की गर्दी असली की जर प्रोग्राम जास्त प्रमाणात दाखवतात असं. गर्दी असली तर कलाकाराला जोश येतो. हम्म. कलाकारला काय आहे, फक्त हेच नाही, जितकी पब्लिक क्लिक मारणार, टाळी देणार, तितकं त्यांना उपयोग तितकं चांगलं दाखवणार. पण 4 पब्लिक सुद्धा असली आणि तरी टाळा वाजल्या तरी शो तो व्हायलाच तरी पाहिजे. तो दाखवणार. बरोबर. त्याचं काम तो दाखवणार. कलाकाराचा जास्त त्या कलाकारांना प्रसाद काय आहे तोच आहे, फक्त टाळ्या वाजल्या का त्यांना प्रसाद आहे. येस. एकूण किती प्रेक्षकांची अरेंजमेंट केलेली आहे? 1000 ते 1200 बसतात आता चालेल. एका शोला. कारण आधी होतं 5-5 हजार बसायचे, आता ते नाही. आता लहान लहान करत सर्कस लहान झाली. एकूण सर्कसचा आढावा घेता जे कलाकार आहेत, नंतर त्यांचा खर्च, बाकी आधी काही, याकडे तुम्ही कसं पाहतात आणि तिथून तुम्हाला नफा होतो की तोटा होतो एकंदरीत? बघा, शेवटी कसं माहिती आहे का, देव आधी देतं नंतर घेतं. देव आधी घेते नंतर देतं. सगळं आम्हाला इथं कमवायचं आणि परत इथंच वाटायचं, आणि वाटून सगळ्यांना कोणाला रडू द्यायचं नाही आणि आपण स्वतःही रडायचं नाही. त्या हिशोबानं सगळ्यांना कंट्रोल करून चालावं लागतं. मागं कोरोना काळात माझ्यात कमीत कमी लय कर्ज चढलंय, तरी लोकांना कमीत कमी 24 महिने बसून खाऊ घातले सर्कशीतच. आणि सर्कस चालू झालं तर सगळे आपापल्या घरी निघून गेले जाऊ द्या, कोणाला अडू शकत नाही, कोणी आपल्यानं बांधलेलं नाही. त्याच्यामुळे ज्याला चांगलं वाटतं कोणी दुसऱ्या सर्कसशी जातं कुठं. आता भारताची सर्कसशी बंद व्हायला आलेत, फारसे बंद झालेत. आता मला वाटतं कमीत कमी जेव्हा आधी चालत होते प्राण्यांच्या टायमाला 100% होते, त्याच्यात आत्ता कमीत कमी 10 ते 15% आहे, आणि ते बी सध्या ऑक्सिजनवर आहे. सर्कसशी कधी बंद होतील हे नक्की नाही. पण एकंदरीत किती सर्कसी चालतात आता भारतात? आत्ता कमीत कमी एक 12 ते 13 सर्कस आहेत भारतात, इतके मोठे. त्याच्यानंतर लहान लहान आहेत. कुणी असं विचार करतं की बाबा चल मी एक लहान डिस्ट्रिक्टमध्ये जातो, माझं पोट भागलं म्हणजे संपलं, 4-5 आयटम अशी करणार. मग शेवटी 30 तारावरची कसरत, शेवटी मग रोडावर सर्कस दिसणार, असं होणार आहे परत. याच्यात काय सरकारी अनुमोदन मग काय मिळतंय का? सरकारमध्ये काय अनुदान नाही, आणि भेटत असलं तर फक्त एवढंच की बाबा सर्कसला परमिशन कुणी ॲप्लिकेशन दिलं तर 2 ते 3 ते 4 दिवसात त्यांना परमिशन भेटलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर कागद आडलेलं असतं. आज कमीत कमी मॅनेजर इथं 3 महिन्यापासून राहून मारतात. त्याच्यानंतर मग एक कांड झाला, त्याच्यामुळे मग परत ब्रेक मारलं, परत होणार नाही म्हणले, परत नवीन कागद करा, येस म्हणल्यानंतर नवीन कागद. ठीक आहे, महागाई वाढायला लागली सगळीकडे, मग सगळीकडे व्हायला लागलं. आमची पण प्रत्येक जागाला पैसे खर्च जास्ती. आता कमीत कमी 12 दिवसापासून सर्कस बंद आहे. पण आम्ही इथं जे तारीख आमची तर 22 तारखेला चालू असते डिसेंबरला, आज 1 तारखेला, हे 11-12 दिवस सर्कस बंद आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा पगार मालकाच्या डोक्यावर चढतो. सगळ्यांना आता कोणाला नाही म्हणून उपयोग नाही. आहेत जेवढे आहेत त्यांना खाऊ घालावं लागेल, त्यांना पगार द्यावा लागेल. आणि इतकं सगळं सामान, आज 2 करोडचं सामान घेऊन फिरतोय आपण. त्याला हे कोणी व्यक्तीला, बाहेरच्या व्यक्तीला म्हणलं माझं 2 करोडचं सामान आहे, तो म्हणेल जा भंगारमध्ये, तोच म्हणणार तो. पण बनवणारा व्यक्तीला माहिती ही वस्तू काय बनते ना आम्ही कुठून बनवतो असं.